नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. तर बघा, आपल्या नीट महाराष्ट्र CETचा जो काही आपला कोर्स आहे, आता आपला जो काही सब्जेक्ट आहे, आपण फिजिक्स सब्जेक्ट घेऊन पूर्ण कोर्स कंप्लीट करणार आहे. तरी पण म्हणजे तुम्ही ॲक्च्युली जर फिजिक्समध्ये जर बघितलं, सरती शेवटी काय ना, कॉन्सेप्ट यूज केल्यानंतर तुम्हाला कुठं ना कुठं मॅथमॅटिकल फॉर्म्युलेस किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स, ओके, हा अति म्हणजे महत्त्वाचा भाग तुम्हाला तिथं एक इम्पॉर्टंट रोल त्या गोष्टीसाठी तिथं प्ले करावा लागतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर फिजिक्सचा कोणताही न्यूमेरिकल घेतला, ठीक आहे, तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, ओके, दॅट फॉर्म्युला, तो फॉर्म्युला आपण घेतला, त्या फॉर्म्युलामध्ये आपण जे काही फिजिकल क्वांटिटीज गिवन आहे त्या फिजिकल क्वांटिटीज पुटअप केल्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, कॅल्क्युलेशन्स. मग असे डिफरंट टाईपचे फॉर्म्युलेज राहतात. काही ठिकाणी तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री यूज करावं लागतं, काही ठिकाणी तुम्हाला फॅक्टोरियल फॉर्म्युलेज, ओके, प्रोडक्ट फॉर्म्युलेज, काही ठिकाणी तुम्हाला लॉज ऑफ इंडायसिस, काही ठिकाणी तुम्हाला डिफरन्शिएशन, काही ठिकाणी तुम्हाला इंटिग्रेशन्स, याच्या लक्षात, काही ठिकाणी तुम्हाला पॉवर सिरीज. तर हे जे काही पूर्ण बेसिक्स आहे, ओके, याला आपण असंही म्हणू शकतो या फंडामेंटल ऑफ मॅथमॅटिक्स. ओके, मॅथमॅटिक्सचं बेस किंवा बेसिक्स मॅथमॅटिक्स. ठीक, त्याच्यामुळे आपल्याला पहिल्या लेक्चरमध्ये फंडामेंटल्स ऑफ मॅथमॅटिक्स, ओके, म्हणजे जो काय आपला पहिला लेक्चर आहे, फंडामेंटल्स ऑफ मॅथमॅटिक्सपासून सुरुवात होत आहे. ओके, आता याचे किती लेक्चर्स बनणार मला माहिती नाही, परंतु पूर्ण जो काही मॅथमॅटिक्स आपला सिलेबसला लागतो, महाराष्ट्र CET म्हणा किंवा नीट सिलेबसला आपल्याला जो काही फंडामेंटल मॅथमॅटिक्स लागतो, ते त्याचे सुरुवातीला सगळे लेक्चर्स आपण घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला मला माहीत नाही याचे म्हणजे जवळपास 5-6 लेक्चर्स तर बनण्याचे चान्सेस राहतात. ओके, आणि आपला इच लेक्चर 45 to 50 किंवा म्हणजे पाऊण ते 1 तासाच्या मधात राहण्याचा चान्सेस आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा, इथं लक्षात पूर्ण बेसिक्स आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटतं किंवा ठीक आहे आता विसरून जा किंवा विसरून जा म्हणण्यापेक्षा कसं म्हणू शकतो किंवा तुम्हाला बा बेसिक्स माहीत नाही, याचा काही लोड घेऊ नका. ओके, या सुरुवातीच्या काही लेक्चर्समध्ये मी त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून देणार आहे, पण इथनं तुम्ही त्या गोष्टी बरोबर रिकग्नाईज किंवा कशा नोटीस करून ठेवायच्या, ओके, सर्टन थिंग्स, ते तुमच्यावर डिपेंड आहे. त्या लक्षात बघा, फंडामेंटल ऑफ मॅथमॅटिक्स आपण लेक्चर नंबर 1 डिस्कस करूया. सुरुवातीला फॅक्टोरिंग फॉर्म्युलेज, त्या लक्षात हे सगळं तुमचं झालेलं आहे. त्या लक्षात फॅक्टोरिंग फॉर्म्युलेज वगैरे सगळं तुमचं झालेलं आहे. बघा, फॅक्टोरिंग फॉर्म्युलाज हे सगळं तुमच्या गोष्टी झालेल्या आहे, तरी पण आपल्याला एक फोकस त्यावर टाकायचा आहे. बघा, फॅक्टोरिंग फॉर्म्युलाजमध्ये पहिला फॉर्म्युला घेतो मी. बघा, A² मायनस ऑफ B². तुम्हाला माहीत आहे की काय राहतो, A मायनस B, आफ्टर दॅट A+B. फर्स्ट फॅक्टोरिंग फॉर्म्युला. सेकंड, ओके, A³ मायनस ऑफ B³. क्लिअर, A मायनस B, इथे लक्षात, ओके, A मायनस B, ओके, A³ मायनस ऑफ 3A² प्लस B³. क्लिअर, आफ्टर दॅट थर्ड नंबरचा फॉर्म्युला, ओके, बहुतेक तर इथं प्लस राहतो, ओके, बहुतेक तर इथे प्लसच आहे. ठीक आहे, A मायनस B होल किंवा A मायनस B, A² प्लस 3B प्लस B². ठीक आहे, A³ प्लस B³, याला लिहू शकतो आपण A+B, A³ मायनस ऑफ 3A² प्लस B³. इथे लक्षात, ओके, हे फॅक्टोरिंग फॉर्म्युलेज झाले. ओके, जे तुम्हाला आपल्या पूर्ण बेसिक सिलेबसमध्ये कुठे आपलं म्हणजे फिजिक्सच्या सिलेबसमध्ये तुम्हाला कुठेही फॉर्म्युलेज काम पडतो. A² मायनस B² इज इक्वल्स टू A मायनस B प्लस इंटू ब्रॅकेटमध्ये A+B, A³ मायनस B³, A मायनस B ब्रॅकेटमध्ये A³ प्लस 3A² B प्लस B³. आफ्टर दॅट A³ प्लस B³, A प्लस B A² मायनस 3A² B प्लस B³. ठीक आहे, ठीक आहे. आता मोस्ट जनरल फॉर्म्युला काढू, आहे की नाही, म्हणजे ज्या सायंटिस्टनी किंवा जो काही मॅथमॅटिशियन होता ज्यांनी डेव्हलप केले, एक जनरल फॉर्म्युला राहणार ना, एक जनरल फॉर्म्युला राहणार. त्या जनरल फॉर्म्युल्यावरून बाकी हे सगळे फॉर्म्युलेज काय होते, डिफाईन. बघा, आपण लिहूया आता, देअरफॉर जनरल फॉर्म्युला. ओके, बघा, जनरल फॉर्म्युलामध्ये जनरल फॉर्म्युला नंबर फर्स्ट, ओके, A पॉवर n मायनस B पॉवर n. इथं लक्षात, जसं बघा इथं Aचा पॉवर nच्या ठिकाणी Aचा पॉवर n, Bचा पॉवर n. ठीक आहे, इथं Aचा पॉवर किती आहे, स्क्वेअर, म्हणजे nच्या ठिकाणी किती आहे, 2. इथं लक्षात बघा, याचा मोस्ट जनरल फॉर्म्युला असा आहे. आता जो काही n आहे, इथं n काय राहणार हो, नॅचरल नंबर. n काय राहिला पाहिजे आपला, नॅचरल नंबर. इथं लक्षात बघा, हा फॉर्म्युला बनतो A मायनस B,
क्लिअर. ए पॉवर n-1 बी पॉवर 0 प्लस ए पॉवर n-2 बी पॉवर 1. मी काय करतो बघा, n-1 पहिले -1 केला, नंतर काय करतो -2, नंतर काय करणार -3. पण बघा बीचं कसं होतं, बी पॉवर 0 त्यानंतर बी पॉवर 1 त्यानंतर बीचा स्क्वेअर. हे लक्षात. नेक्स्ट स्टेप राहणार ए पॉवर n-3. ठीक आहे, म्हणजे -2 नंतर -3, बीचा पॉवर 1 होता तर आता बीचा पॉवर किती झाला स्क्वेअर. ठीक आहे, -3 केल्यानंतर -4 ए पॉवर n-4, बीचा स्क्वेअर होता तर बीचा काय करायचा क्यूब. ओके, असं तुम्हाला चालत जावं लागते. हे लक्षात बघा, पहिले लक्षात घ्या बघा, ए मायनस बी. ओके, ए पॉवर n मायनस बी पॉवर n. तर सुरुवातीला काय घ्यायचं, ए मायनस बी घेऊन घ्यायचं, ए मायनस ऑफ बी घेऊन घेतलं. त्याच्यानंतर बघा ए पॉवर n-1 n-2 n-3 n-3. ओके, पुन्हा एक गोष्ट कॉमन काय, सगळ्यामध्ये प्लसची साईन कॉमन आहे. ठीक आहे, ए मायनस n -2 -3 -4. बी मध्ये काय होते बघा, सुरुवातीला बीचा पॉवर 0 बीचा पॉवर 1 बीचा स्क्वेअर बीचा क्यूब बी पॉवर 4 अशी सिरीज चालते. याच्या लक्षात बघा. आता हा जनरल फॉर्म्युला यूज करून बघा तुम्ही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए क्यूब मायनस बी क्यूब. ओके, यांचं इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता. बघा जसं आता आपण हे दोन फॉर्म्युले चेक करून घे. बघा फॉर एक्झाम्पल वी आर गोइंग टू चेकिंग द फर्स्ट नंबर फॉर्म्युला दॅट इज ए स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर. ठीक आहे, बघा आता बघा या फॉर्म्युलासोबत जर हा फॉर्म्युला कम्पेअर केला तर इथे आपल्याला एनची व्हॅल्यू किती पुट करायची आहे 2. एनची व्हॅल्यू किती पुट करायची आहे 2. बघा इथे लक्षात, जो काही गिवन फॉर्म्युला आहे, जो फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो मोस्ट जनरल फॉर्म्युलासोबत जर कम्पेअर केला तर आपल्याला लक्षात येते की एनची व्हॅल्यू किती आली 2. ठीक आहे, मग फॉर्म्युला यूज करा. पहिले काय हो, ए मायनस बी ॲज इट इज. ठीक आहे, पण ए पॉवर एनचं पॉवर किती आहे 2, यांच्या ठिकाणी किती आहे 2 म्हणजे 2 - 1. बी पॉवर किती 0 प्लस यांचा पॉवर एन किती दिले आहे 2 2 - 2 बीचा पॉवर 1. इथं लक्षात बघा. आता ह्या पुढल्या टर्म्स घ्यायच्या नाही, का बरं नाही घ्यायच्या बघा. जसं यांची तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे 2, इथं 2 - 3 किती होत आहे -1, त्याच्यामुळे पुढल्या टर्म्स घ्यायच्या नाही. ह्याचं लक्षात बघा. यांचा यन किती दिला आहे बघायचं, यन किती दिलं आहे आपल्याला 2, तर बघ आपल्याला फक्त इथपर्यंतच चालायचं आहे. ह्याच्या लक्षात. समजा यन जर 3 दिला असता तर हा इन्क्लूड झाला असता, यन जर 4 दिला असता तर हा इन्क्लूड झाला असता, परंतु आपल्याला यन किती दिलं आहे 2 म्हणजे फक्त इथपर्यंतच यायचं आपल्याला. यन जर 5 दिला असतं तर त्याच्या पुढचं आलं असतं, यन जर 4 दिला असतं तर एवढं इन्क्लूड केलं असतं आपण. आपल्याला मॅक्सिमम यन किती दिलं आहे 2, त्याच्यामुळे यन इक्वल्स टू इथं यन इक्वल्स टू 2 पट केल्यावर 2 - 2 काय होते 0. जिथं ए 0 होत आहे तिथं थांबून जायचं. हे लक्षात, जिथं एचा पॉवर 0 होत आहे तिथं आपल्याला थांबायचं आहे. फॉर एक्झाम्पल यन इक्वल्स टू 4 दिला, तो एचा पॉवर 0 कुठं होता इथे, यांची व्हॅल्यू 4 4 - 4 0, ए पॉवर काय झाला 0, इथं थांबून जायचं. क्लिअर. बघा ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, दिस इज इक्वल्स टू ए मायनस बी. बघा एचा पॉवर 2 - 1 म्हणजे एचा पॉवर 1, एचा पॉवर 1 म्हणजे ए. ठीक आहे, आता बघा समथिंग पॉवर 0 किती राहते 1, लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडत नाही, प्लस. ओके, त्यानंतर बघा एचा पॉवर काय झाला 0, समथिंग पॉवर 0 1, बघा काय शिल्लक राहिला बी, बीचा पॉवर 1 म्हणजे काय फक्त बी. Therefore, what is the formula for a square minus b square? a minus b a plus b, a minus b a plus b. लक्षात. हे तर तुम्ही म्हणजे खूप लहानपणापासून लक्षात ठेवता, त्याच्यासाठी तुम्हाला माहीत आहे. परंतु ॲक्च्युअल जो काही मॅथमॅटिशियन होता त्यांनी हे जे काही फॉर्म्युलेज डेव्हलप केले त्याचा एक मोस्ट जनरल फॉर्म्युला डेव्हलप केला. या फॉर्म्युल्यावरून तुम्ही सगळे फॉर्म्युलेट करू शकता. त्या लक्षात. आणि पुन्हा एक गोष्ट मी सांगितली तुम्हाला की एचा पॉवर जिथं 0 बनते तिथंच थांबून जायचं. समजा एचा पॉवर इथं यन इक्वल्स टू 5 दिलं असतं तर मग आपण हे बघा इथं जसं ए पॉवर n - 4 आहे, याच्यानंतर काय आलं असतं ए पॉवर -5. ओके, मग यांच्या ठिकाणी 5 - 5 टाकलं ए पॉवर 0, जिथं ए पॉवर 0 बनत आहे तिथं थांबून जायचं. इथं लक्षात आपण कसं कॅल्क्युलेट केलं. ओके, बघा तुम्ही हा फॉर्म्युला पण आपण कॅल्क्युलेट करूया. बघा मनात कोणती शंका नाही राहिली पाहिजे. बघा जसं फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, एचा क्यूब मायनस ऑफ बीचा क्यूब. ठीक आहे, आपल्याला एनची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3, एनची व्हॅल्यू किती दिली आहे 3. बघा टाका या फॉर्म्युल्यामध्ये. बघा ए मायनस बी, एनची व्हॅल्यू किती दिली आहे 3 3 - 1 इंटू बी पॉवर 0 प्लस ए पॉवर 3 - 2 बी पॉवर 1 प्लस ए पॉवर 3 - 3 बीचा स्क्वेअर. बघा 3 - 3 ए पॉवर 0 होत आहे म्हणजे इथं थांबून जायचं, बस ब्रॅकेट कम्प्लीट. क्लिअर. बघा आता सिम्प्लिफिकेशन करायचं. बघा ए मायनस बी, बघा 3 - 1 काय होते एचा स्क्वेअर, बी पॉवर 0 समथिंग पॉवर 0 काय होते 1. ठीक आहे, प्लस 3 - 1 काय होते ए, बी पॉवर 1 म्हणजे काय बी, प्लस 3 - 3 काय होते 0 समथिंग पॉवर 0 1 आणि काय आला बीचा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे काय फॉर्म्युला आला ए मायनस बी ए स्क्वेअर. ओके, प्लस ए बी प्लस बीचा स्क्वेअर. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये 3 नको, या फॉर्म्युल्यामध्ये 3 नको. बघा
म्हणजे मलाही तो चुकीचा लक्षात राहिला, परंतु आपला जो काही मोस्ट जनरल फॉर्म्युला होता त्यांनी ते सरळ सरळ आपल्या लक्षात आलं, हे की नाही. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे ए मायनस बी. ओके, बघा इथं क्यूब लिहिलं होतं मी, काय पाहिजे स्क्वेअर. बघा असं राहतं, हे नाही, म्हणजे ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बीचा स्क्वेअर. ठीक आहे, इथे ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीचा स्क्वेअर. इथं लक्षात बघा, म्हणजे मी पण म्हणजे मी स्वतः शिकून राहिलो, पण मला इथे फॉर्म्युले म्हणजे लक्षात नव्हते, ठीक नाही. नाही आपण म्हणजे नेहमी जर त्या गोष्टी जर वाचत गेलो तर लक्षात राहतात. तर भरपूर दिवस झाले होते. ओके, परंतु मोस्ट जनरल फॉर्म्युल्यानुसार आपण त्या फॉर्म्युल्यावर बरोबर पोहोचलो. ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बीचा स्क्वेअर. इथं लक्षात. ओके, बघा आता ए पॉवर एन मायनस ऑफ बी पॉवर एन साठी हा मोस्ट जनरल फॉर्म्युला. आता आपल्याला ए पॉवर एन प्लस बी पॉवर एन साठी मोस्ट जनरल फॉर्म्युला बघायचा आहे. बघा, ओके, ए पॉवर एन प्लस बी पॉवर एन साठी आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. बघा, ए प्लस बी, क्लिअर, तोच बेटा ए पॉवर एन मायनस वन बी पॉवर 0. फक्त आता नाही का जे काही साईन्स होते, जसं इथं प्रत्येकाचं म्हणजे ॲडिशनची साईन होती, आता इथं अल्टरनेट, पहिले प्लस तर नंतर मायनस. ओके, ए पॉवर एन मायनस 2 बी पॉवर 1 प्लस मायनस आता काय प्लस ए पॉवर एन मायनस 3 तर बीचा स्क्वेअर. ओके, प्लस नंतर मायनस ए पॉवर एन मायनस 4 तर बीचा क्यूब. ओके, मायनस नंतर प्लस ए पॉवर एन मायनस 5 तर बी पॉवर 4. ओके, लाईक दिस. ओके, प्लस नंतर इथं काय राहणार आहे मायनस. हे असं आपल्याला चालायचं आहे. हा मोस्ट जनरल फॉर्म्युला आणि हा मोस्ट फॉर्म्युला जवळजवळ सेमच आहे. बघा, जसं इथं ए मायनस बी पॉवर एन होतं तर ए मायनस बी लिहिलं, तिथे ए प्लस होतं तर ए प्लस बी लिहून घेतलं. त्यानंतर हीच सिरीज फक्त प्लस मायनस अल्टरनेट साईन चालू द्यायची. ठीक आहे, बघा आता हा फॉर्म्युला यूज करून आपण थर्ड नंबरचा फॉर्म्युला चेक करूया. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, हा फॉर्म्युला वरचा फॉर्म्युला यूज करून ए क्यूब प्लस बीचा क्यूब. ठीक आहे, इथे एनच्या ठिकाणी किती आहे 3, एनच्या ठिकाणी किती आहे 3. बघा, ए प्लस बी एनच्या ठिकाणी किती आहे 3, 3 मायनस 1 बी पॉवर 0. एनच्या ठिकाणी किती आहे 3, 3 मायनस 2 बी पॉवर 1 प्लस एनच्या ठिकाणी किती आहे 3 मायनस 3 बीचा स्क्वेअर. बघा इथं 3 मायनस 3 काय होत आहे 0. स्टॉप. सिरीज काय करायची स्टॉप. जिथं एचा पॉवर 0 होतं आहे तिथं सिरीज काय करायची स्टॉप. बघा, कॅल्क्युलेट करा ए प्लस बी. बघा 3 मायनस 1 एचा स्क्वेअर बी पॉवर 0 1 सोडून द्या. ठीक आहे, 3 मायनस 1 3 मायनस 2 1. ओके, बी पॉवर 1 बी. ओके, प्लस ए पॉवर 3 मायनस 3 0 समथिंग पॉवर 0 1 म्हणजे काय शिल्लक राहिलं बीचा स्क्वेअर. बघा, ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीचा स्क्वेअर. हे तर लक्षात, ए क्यूब प्लस बी क्यूब. तुम्हाला फक्त मोस्ट जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, आता बघा हे तर तुम्हाला सांगून दिलं, परंतु काय आहे ना मॅक्सिमम ठिकाणी आता ठीक आहे, समजा एखादा नीटमध्ये क्वेश्चनला किंवा आपल्या या फॉर्म्युलाचं काम पडलं तर मोस्ट जनरल फॉर्म्युला यूज करून नाही चालणार ना, कारण की भरपूर वेळ लागतो. त्याच्यामुळे क्यूबपर्यंत तुम्हाला फॉर्म्युला पाठच ठेवायचे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी, ए क्यूब मायनस बी क्यूब ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, ए क्यूब प्लस बी क्यूब ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. फॉर्म्युला पाठच ठेवावं लागणार आहे. याच्या लक्षात. हां ठीक आहे, एखाद्या फोर्थ जर विचारला, मला नाही वाटत असं काही होणार म्हणून, शक्य नाही. ओके, तेवढं मोठं काही विचारणार आहे. ओके, दिस इज द अबाउट ऑल द फॅक्टरिंग फॉर्म्युलेज. बघा तुम्ही हे सगळं नोट डाऊन करूया, त्यानंतर आपण प्रोडक्ट फॉर्म्युल्याकडे वळण्याचा प्रयत्न करूया. बघा तुम्ही क्लिअर नोट डाऊन करून घ्या. ओके, नाव सी, हे सगळं काही कहाणी फॅक्टरिंग फॉर्म्युलेसाठी होतं. त्यानंतर आपण प्रोडक्ट फॉर्म्युले बघण्याचा प्रयत्न करूया. चला, काही हरकत नाही. बघा मेहनत राहतं. ओके, म्हणजे कारण की आपण फिजिक्स शिकताना मॅथमॅटिक्स आपल्याला इतकं इम्पॉर्टंट आहे की विदाऊट मॅथमॅटिक्स आपण फायनल सोल्युशनपर्यंत पोहोचू शकत. त्या लक्षात. त्याच्यामुळे सुरुवातीला म्हणजे मॅथमॅटिक्सवर फोकस करण्याचा हाच एक माझा उद्देश राहणार आहे. विदाऊट मॅथमॅटिक्स ओके वी आर अनेबल टू गेट द फायनल सोल्युशन ऑफ अवर क्वेश्चन. क्लिअर. नाव सी सेकंड, प्रोडक्ट फॉर्म्युलेज ओके. बघा पहिला प्रोडक्ट फॉर्म्युला. ओके, ए मायनस बी होल स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीचा स्क्वेअर मायनस 2ab सॉरी ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. सेकंड फॉर्म्युला ए प्लस बी होल स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. ठीक आहे.
थर्ड फॉर्म्युला ओके, ए मायनस बी होल क्यूब, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बीचा क्यूब प्लस मायनस प्लस इथं मायनस पाहिजे. त्यानंतर लास्ट फॉर्म्युला ए प्लस बी होल क्यूब ओके, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3abचा स्क्वेअर प्लस बीचा क्यूब. हे लक्षात प्रोडक्ट फॉर्म्युलामध्ये लक्षात ठेवायचे या हे सगळे फॉर्म्युलेज. आणि हे जे काही सगळे फॉर्म्युलेज आहे बायनॉमियल फॉर्म्युला, बायनॉमियल फॉर्म्युला ह्या सगळ्या फॉर्म्युलांचा बेसिक फॉर्म्युला आहे. जसं मी आता सांगितलं ना, ए क्यूब ए पॉवर एन मायनस बी पॉवर एन किंवा ए पॉवर एन प्लस बी पॉवर एन, जे काही मोस्ट जनरल फॉर्म्युला आहे ह्या सगळ्या प्रोडक्ट फॉर्म्युलाचा बेस कोणता फॉर्म्युला आहे? बायनॉमियल फॉर्म्युला. ओके, ते शिकण्याची काही गरज नाही, फक्त हे तुम्हाला इतके लक्षात ठेवण्याची गरज आहे. हे लक्षात, ए मायनस बी होल स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 2b प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी होल स्क्वेअर, ए क्यूब प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. हे लक्षात, ए मायनस बी होल क्यूब, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस ऑफ बी क्यूब, आणि ए प्लस बी होल क्यूब, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बीचा क्यूब. ओके, हे सगळे प्रोडक्ट फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, एक लास्ट प्रोडक्ट फॉर्म्युला घेऊन घेऊया आपण, ए प्लस बी प्लस सी त्याचा होल स्क्वेअर. ओके, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी प्लस 2 टाइम्स बी सी प्लस 2 टाइम्स ए सी. हे लक्षात बघा बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर, आफ्टर दॅट 2 टाइम्स ए बी 2 टाइम्स बी सी 2 टाइम्स ए सी, कॉम्बिनेशन लावायचं. 2 टाइम्स ए बी 2 टाइम्स बी सी 2 टाइम्स ए सी, 2 टाइम्स ए बी 2 टाइम्स बी सी, आफ्टर दॅट 2 टाइम्स ए सी. बस हे कॉम्बिनेशन लावायचे. ओके, प्रोडक्ट फॉर्म्युल्यामध्ये हे 5 फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार म्हणजे लागणारच. ओके, बघा त्यानंतर आपण बघूया काय बघूया, लॉज ऑफ इंडायसेस. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे लॉज ऑफ इंडायसेस. बघा, अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे लॉज ऑफ इंडायसेस. ओके, म्हणजे तुम्ही मला तर वाटते लॉज ऑफ इंडायसेस 8वीतच लॉज ऑफ इंडायसेस शिकले, परंतु बघा मी तुम्हाला आत्ताही सांगतो 100% सांगतो, लॉज ऑफ इंडायसेस तुम्हाला इतके कामी पडणार आहे म्हणजे मॅक्सिमम क्वेश्चनमध्ये लॉज ऑफ इंडायसेसचा आपल्याला भरपूर. ओके, त्यानंतर बघा मी पहिले लेफ्ट हँड साईड लिहून घेतो, राईट हँड साईड आपण लिहू शकतो. बघा, ए पॉवर एम इंटू ए पॉवर एन. ओके, सेकंड फॉर्म्युला ए पॉवर एम अपॉन ए पॉवर एन. ओके, थर्ड नंबर फॉर्म्युला ए बी त्याचा पॉवर एम, फोर्थ नंबर फॉर्म्युला ए अपॉन बी डिवाइडेड बाय एम, फिफ्थ नंबर फॉर्म्युला ए पॉवर एम आणि एन. ओके, त्यानंतर बघा इकडे नेक्स्ट बघूया 6th नंबर फॉर्म्युला ए पॉवर 0 इक्वल्स टू काय होते ते 7th, ए पॉवर 1 इक्वल्स टू 8th, ए पॉवर मायनस एम 9th, लास्ट फॉर्म्युला ए पॉवर एम डिवायडेड बाय एन. बघा लॉज ऑफ इंडायसेसचे. ओके, किंवा याला पॉवर्स पण म्हणतात. ओके, अदरवाईज काय म्हणू आपण पॉवर्स, कारण की सगळं जे काही कहाणी होत आहे ते सगळं पॉवर्समध्ये होत आहे. इथं लक्षात बघा लॉज ऑफ इंडायसेसचा पहिला फॉर्म्युला बघा, ए पॉवर एम ए पॉवर एन. बघा दोघांचं बेस कसं आहे सेम, तर दोघांचं बेस लिहून टाकायची आणि दोघां पॉवरची काय करायची ॲडिशन, म्हणजे काय हो एम प्लस एन. अतिशय महत्त्वाचे आहे. 100% सांगतो मी हे फॉर्म्युले 100% आपल्याला तिकडे यूज होणार म्हणजे होणार. याचं लक्षात, दोघांचा बेस कसा होता सेम, पॉवरची काय केली आपण ॲडिशन एम प्लस एन. क्लिअर, ठीक आहे. सेकंड नंबर फॉर्म्युला बघा, सेकंड नंबर बघा ए पॉवर एन ए पॉवर एम. ओके, आता हा जर टर्म वर गेला तर काय होते ए पॉवर मायनस एन. म्हणून बघा आता दोघांचा बेस कसा झाला सेम. ओके, आता पॉवरमध्ये काय करायची ॲडिशन म्हणजे एम मायनस ऑफ एन. हे लक्षात. ओके, सिम्पल. ओके, त्यानंतर बघा ओके बघा दोन आपल्याकडे टर्म्स आहे ए आणि बी, त्या दोघांचा पॉवर कसा आहे एम. लॉज ऑफ इंडायसेस काय म्हणते, हा जो काही पॉवर आहे दोघांनाही इंडिव्हिज्युअली देता आला पाहिजे, म्हणजे एचा पॉवर एम आणि बीचा पॉवर एम. हे लक्षात. ओके, थर्ड आफ्टर दॅट सी द फोर्थ वन. बघा ए डिवायडेड बी आणि त्या दोघांचाही पॉवर किती आहे एम. लॉज ऑफ इंडायसेस सांगते का दोघांनाही इंडिव्हिज्युअली तो पॉवर देता आला पाहिजे, मग तो प्रोडक्टमध्ये राहा की. ओके,
त्यानंतर बघा ए त्याचा पॉवर यम, ओके, एचा पॉवर काय यम, आणि होल पॉवर किती आहे यन. याचा अर्थ ओके एच्या पॉवरमध्ये यम आणि यनचं काय करू शकतो आपण मल्टिप्लिकेशन. मी नाही म्हणत, हे सगळं कोणाचे रूल्स आहे लॉज ऑफ इंडायसेस. ओके, आणि त्यानंतर बघा आता मी तुम्हाला फॅक्टरिंग फॉर्म्युलेज मध्ये म्हटलं होतं की समथिंग पॉवर 0 इक्वल्स टू किती राहते 1. फक्त तो जो काही आकडा राहतो, तो जो टर्म राहतो तो नाही 0 राहिला पाहिजे, तो नॉन 0 राहिला पाहिजे. येते लक्षात बघा. म्हणजे असं नाही की 0 पॉवर 0 1 राहते का, नाही, असं व्हॅलिड नाही आहे, असं व्हॅलिड नाही आहे. समथिंग पॉवर 0 याचा अर्थ जो काही समथिंग ए कन्सिडर केला मी तो नॉन 0 पाहिजे. 0चा पॉवर 0 1 नाही होऊ शकत बाबा. इथे लक्षात, मार खावं लागणार आपल्याला त्यासाठी. त्या लक्षात समथिंग पॉवर 0 इक्वल्स टू 1 राहते, पण त्याच्यासाठी कंडिशन आहे की जो समथिंग ए कन्सिडर केला तो नॉन 0 पाहिजे. इथे लक्षात बघा. आता बघा समथिंग पॉवर 1 तर समथिंग असं राहते ना रे. इथे लक्षात, जसं फॉर एक्झाम्पल याच्यासाठी भरपूर काय बघा. जसं पहा 2चा पॉवर 1 किती राहते 2, 3चा पॉवर 1 किती राहते 3. समथिंग पॉवर 1 समथिंगच राहते. इथे लक्षात बघा. ए पॉवर मायनस यमला आपण असं लिहू शकतो 1 अपॉन ए पॉवर यम, आहे का नाही. कारण की बघा आता ही जर टर्म वर गेली तर काय होते ए पॉवर मायनस यम. तसं लिहा किंवा असं लिहा काही फरक पडत नाही. बघा हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. बघा ए पॉवर यम डिवायडेड बाय यन जर राहिला तर याला असं लिहू शकतो आपण nth रूट ऑफ ए पॉवर यम. बघा हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा इथं तुम्ही रूल्स अप्लाय करण्यात चुकता. इथं लक्षात, या फॉर्म्युलामध्ये रूल्स अप्लाय करण्यात तुम्ही चुकता. इथं लक्षात बघा. इथं लक्षात ए पॉवर यम डिवायडेड बाय यन याचा अर्थ nth रूट ऑफ ए पॉवर यम. जसं फॉर एक्झाम्पल इथं लक्षात ए पॉवर 3 डिवायडेड बाय 2, ए पॉवर 3 डिवायडेड बाय 2. ओके, nth रूट. ओके, आता इथे n होता म्हणून nth रूट. आता इथे काय 2 म्हणजे काय स्क्वेअर रूट ऑफ ए पॉवर क्यूब. इथे n होता म्हणून nth रूट, 2 आहे म्हणजे स्क्वेअर रूट, 3 असेल तर क्यूब रूट, 4th असेल तर 4th रूट, 5th असेल तर 5th रूट. इथे लक्षात बघा. यालाच बघा तुम्ही असं लिहू शकता ना. बघा ए पॉवर क्यूब स्क्वेअर रूटला कसं लिहू शकता तुम्ही 1/2. इथं लक्षात बघा ए पॉवर क्यूब स्क्वेअर रूटला कसं लिहू शकता तुम्ही 1/2. ओके, आता बघा हा फॉर्म्युला तुम्ही इथे यूज केला. बघा ए पॉवर यम आणि त्याचा पॉवर एन जर असेल तर दोन्ही पॉवरचं काय होते मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, बघा आता ए पॉवर 3 पॉवरचं काय होते मल्टिप्लिकेशन. 3 × 1/2 म्हणजे 3/2. ए पॉवर 3/2. इथे लक्षात, हे पूर्ण म्हणजे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार तुम्हाला. इथे लक्षात. ओके, म्हणजे प्रोडक्ट फॉर्म्युलेस पण लक्षात ठेवायचं. ए मायनस बी होल स्क्वेअर ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर दिस अँड याचा जे काही मेन बायनॉमियल फॉर्म्युला आहे, बायनॉमियल फॉर्म्युला सगळे प्रोडक्ट फॉर्म्युले डिपेंड्स आहे. त्यानंतर ए प्लस बी होल्स ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc आणि 2 टाइम्स ac. त्यानंतर हे सगळे लॉज ऑफ इंडायसेस किंवा पॉवरचे फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहे. ओके, या पूर्ण आपल्याला 9 फॉर्म्युलाचं अतिशय आपल्याला काम पडणार आहे आणि हा मेनली लक्षात ठेवायचा. इन जनरल काय होतं हे फॉर्म्युले तुम्हाला सरळ लक्षात राहतं, फक्त याचं थोडं लक्षात ठेवण्यात प्रॉब्लेम येते. त्याच्यासाठी मी याला स्टार केलेला आहे. इथं लक्षात तुम्ही हे सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घेऊया.